असं कसं उभं राहिलं अशा रात्री बाहेर? तिचं मन तिला खातंय. मन खात होतं का? काय चूक केली तिने? का? अहो गुरु झिंगरोबांचा अपमान कोणी केला? सखूनीच ना. पण तरीही मी काहीही म्हणाले नव्हते. रात्रभर मीच बाहेर उभी राहून प्रायश्चित्त घेणार होते. अगं या अग्नी वर्षावात तू. अहो मला माहित होतं का ते? मला माहित असतं तर मी तरी बाहेर उभी राहिले असते का? आणि तिला तरी कशाला मी बाहेर उभी केले असते? मी रात्री बाहेर उभी होते, ती स्वतःहून माझ्याकडे आली, म्हणाली तुमच्या ऐवजी मी उभी राहते. हट्टच धरला तिनं, तिथेच थांबून राहिली. पण तरीही मी सांगितलं नाही तिला बाहेर उभं राहायला. अगं काय बोलतेस तू हे? म्हणजे रात्री गोळे पडत असताना सखू इथेच होती? अहो तेच तर सांगतेय ना. मला माहित असतं तर सखूला रात्रभर बाहेर उभं ठेवलं असतं का मी? अहो मी सासू आहे तिची, वैरीण नाही. तू बाकी काय आहेस ते ठाऊक नाही, पण तू त्या भोंदू ढोंगी बाबाजीची पट्ट शिष्य आहेस एवढं मात्र नक्की. छे, मला तर काय बोलावं तेच समजत नाही. नाही लवकर समजेल. ठीक आहे, सखू स्वतःहून आली आहे. ये सुनबाई ये. तुझ्या सुनेला घराबाहेर ठेव. अगं आता काय पायघाड्या घालू का? म्हणजे पटापट चालत येशील? अगं ये ना, ये इथे. तुझ्यामुळे 1000 बोलणी ऐकून घेतलीत मी. आणि कुठे गेली होतीस ग गाव उंडारायला? सखू, अगं काही काळ वेळ आहे की नाही तुला? का वागतेस तू अशी? आणि हे आगीचे बोळे पडत असताना बाहेर का उभी राहिलीस तू? थेट जीवावरचं संकट आलं तरी तू कुणालाच हाक दिली नाहीस. याला काय अर्थ आहे सखू? सकाळी तू माझ्या नावानं शिमगा करायला मोकळी. सासूबाईंनी रात्रभर मला बाहेर उभं केलं. नाही सासूबाई, मी कोणाला नाही बोलणार. जागचं हलायचं नाही आणि कुणालाही हाका मारायच्या नाही. अगं ए, माझ्याकडे काय बघतेस? म्हणजे सगळ्यांना वाटेल की मीच तुला संकटात ढकललं. अगं बोल ना, तोंड दिलंय ना देवानं, मग बोल. मी सांगितलं होतं का तुला रात्रभर बाहेर उभी राहा म्हणून? नाही, मी स्वतःच बाहेर उभे राहिले होते. दिगू, झालं समाधान? सखू स्वतःहून बाहेर उभी होती, कळलं ना तुला? अगं सखू, पण हे आगीचे बोळे तू. जेव्हा आगीचे बोळे खूप जास्त पडायला लागले तेव्हा मी बाहेर निघून गेले. या ही हिची अक्कल. अगं घरात यायचं सोडून बाहेर का गेलीस तू? आम्हाला सावध करायला यायचं होतंस ना. म्हणजे स्वतःचा जीव वाचवायला आमचा जीव धोक्यात टाकून पळून गेलीस. तसं नाही हो सासूबाई, माझ्याच मागे ते गोळे येत होते. मी जिथे जात होते ना तिथेच ते गोळे येत होते. मी इथेच राहिले असते किंवा घरात आले असते तर घराला आग लागली असती ना. म्हणून घरातल्या माणसांना इजा होऊ नये म्हणून मी बाहेर निघून गेले. इथून निघून गेले तर ते गावात बोळे पडतच होते. मग तिथल्या लोकांचं पण नुकसान नको म्हणून मी बाहेर मोकळ्या जागेत जाऊन उभे राहिले. विठ्ठला,
माय बापा, काय हा करुणेचा झरा. खरंच त्या निष्पाप निरागस मुलीच्या पायाचं तीर्थ घ्या तुम्ही. घरची माणसं सुरक्षित राहावी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातला हिने, आणि तुम्ही तिच्यावर चिखल उडवताय. आम्ही नाही, तिनंच काल चिखल केलाय. आणि ही काय कुणाला वाचवणार? सगळीकडे अग्निवर्षाव झालाय असं सांगितलं ना हिनं. कशामुळे झालाय समजतंय का तुम्हाला? कोप झालाय, महागुरु झिग्रोबांचा कोप झालाय, महाभयंकर कोप. हिनं ओढून घेतलाय स्वतःवर, आपल्या घरावर आणि अख्ख्या गावावर. बाबाजी बाबाजी बाबाजी, आम्ही बरबाद झालो बाबाजी. समधी माती झाली, होत्याचं नव्हतं झालं बाबाजी. बाबाजी बाबाजी, गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त झाला बाबाजी. झोपड्या झाल्या, माणसं भाजली. बाबाजी तुम्ही बोललात तसंच झालं. गुरुजी गुरुबाने गावचा घास घेतला बाबाजी. आता तुम्हीच वाचू शकता. दया करा बाबाजी, दया करा, दया करा. आगीचे गोळे आले. वाचवा बाबाजी, वाचवा बाबाजी. तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला बाबाजी? अरे गपरा गपरा बाबांनो, बघताय ना बाबाजींची साधना सुरू आहे. तुमच्यासाठी बाबाजी झिंगरोबाशी भांडतात. हात जोडून उभे राहा, हात जोडून उभे राहा. आता कोणी आवाज केला तर त्याची इथंच राख होईल. तेव्हा शांत राहा, शांत राहा. चला, झालं गेलं, गंगेला मिळालं. आपण सगळे आज जाऊया. चला भाऊजी, तुम्ही सगळे आज जा, पण सखूला मी घरात शिरू देणार नाही. रमाई, अगं पण का? का म्हणजे? अरे ही मुलगी बिनदिक्कत बाबाजींचा, गुरु झिंग्रोबांचा अपमान करते, आणि इतका अपमान करते की महागुरु झिंग्रोबांचा कोप होऊन गावभर अग्निवर्षाव होतो. पण ह्या मुलीच्या तोंडून क्षमा मागितली जात नाही.